मायक्रोबायोलॉजी. ठीक आहे. आजच्या क्लासमध्ये काय करणार आहोत, आपण 2 टेबल पाहणार आहोत. ठीक आहे. तर वन बाय वन आपण पाहूयात ते कशाचे टेबल्स आहेत. ठीक आहे. तर फर्स्ट काय आहे, ऑर्गॅनिक ऍसिड्स used in various commercial products and microbes useful for the same. काय म्हणतं हे या टेबलमध्ये, या टेबलमध्ये काय आहे, एक फर्स्ट कॉलम दाखवला आहे, त्यात काय आहे, सोर्स आहे. ठीक आहे, सोर्स सांगितला आहे. ठीक आहे. सेकंड कॉलम दिलाय, त्यामध्ये काय केलं आहे, मायक्रोब्स दिले आहेत. ठीक आहे. थर्ड टेबलमध्ये काय दिलेलं आहे, ऑर्गॅनिक ऍसिड्स दिले आहेत. आणि फोर्थ कॉलम मध्ये काय दिले आहे, यूज दिलेले आहे. ठीक आहे. तर ते आपण वन बाय वन पाहूया की काय आहे. ठीक आहे. तर फर्स्ट काय, सुरुवातीच्या टेबलमध्ये काय दिलं आहे, सोर्स दिला आहे. सोर्स म्हटल्यावर काय, तिथे काय असणार, काही ना काही सबस्टन्स असणार. त्यानंतर काय दिलं आहे, मायक्रोब, म्हणजे सोर्स मध्ये काय केले आहे, आपण यामध्ये मायक्रोब्स टाकले आहे आणि त्यापासून जे प्रोडक्ट भेटलेलं आहे ते काय आहे, ऑर्गॅनिक ऍसिड भेटतात. आणि त्या ऑर्गॅनिक ऍसिडचा इंडस्ट्रीजमध्ये, ठीक आहे, किंवा त्याचा काय उपयोग आहे, तर ते काय केलेलं आहे, फोर्थ कॉलम मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर ते आपण पाहूया काय आहे. ठीक आहे. सोर्स मध्ये सुरुवातीला काय दिलं आहे, शुगर अँड बीट मोलॅसिस अमोनिया साल्ट. ठीक आहे. शुगर मोलॅसिस तुम्हाला माहित आहे. ठीक आहे, सांगितलं होतं. शुगर इंडस्ट्रीत शुगर तयार झाल्यानंतर काय होतं, एक बाय प्रोडक्ट पडतो, त्याला आपण बाहेर पडतो, त्याला आपण काय म्हणतो, शुगर मोलॅसिस. ठीक आहे. ब्लॅक कलरचं लिक्विड असतं. ठीक आहे. आणि दुसरं काय आहे, बीट मोलॅसिस. ठीक आहे. मग बीट पासून पण शुगर बनते आणि त्यापासून तिथनं जे मोलॅसिस भेटतं त्याला काय म्हणतो, बीट मोलॅसिस. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आहे, अमोनिया साल्ट. ठीक आहे. तर यामध्ये काय केलं जातं, एक बॅक्टेरिया टाकला जातो. तो कोणता आहे, तो ब्रेव्ही बॅक्टेरियम. ठीक आहे. कोणता आहे, ब्रेव्ही बॅक्टेरियम. आणि दुसरा कोणता आहे, कॉरिनो बॅक्टेरियम. ठीक आहे. तर हे 2 बॅक्टेरिया त्यामध्ये टाकले जातात आणि ते टाकल्यानंतर त्यापासून एक प्रोडक्ट तयार होतं, एक ऑर्गॅनिक ऍसिड तयार आपल्याला भेटतं. तर ते कोणतं आहे, एल ग्लुटॅमिक ऍसिड. कोणता आहे, एल ग्लुटॅमिक ऍसिड. तर एल ग्लुटॅमिक ऍसिडचा यूज काय आहे, तर प्रोडक्शन ऑफ मोनोसोडियम ग्लुटामेट. मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजे काय, तर सुरुवातीच्या फर्स्ट सेकंड टॉपिक मध्येच मी सांगितलं होतं, काय आहे, अजिनोमोटो. अजिनोमोटो काय आहे, साल्ट आहे. ठीक आहे. चायनामध्ये यूज केलं जातं, चायनीज जे फूड प्रोडक्ट्स असतात तर त्यामध्ये काय केलं जातं, अजिनोमोटोचं काय करतो आपण, यूज करतो. साल्ट सारखा त्याचा काय करतो आपण, यूज करतो. ठीक आहे. नेक्स्ट टेबल मध्ये काय सांगितलेलं आहे, शुगर मोलॅसिस आणि काय दिलेलं आहे, साल्ट. ठीक आहे. तर शुगर मोलॅसिस आणि काय घेतलं आहे, साल्ट. त्यामध्ये काय केलं असतं, अस्परजिलस नायगर नावाचा मायक्रो ऑर्गॅनिझम त्यात काय केला जातो, ऍड केला जातो, बॅक्टेरिया. तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा मायक्रोब्सचे नाव दिलेले असतात तर त्यामध्ये सुरुवातीला काय करायचं असतं, फर्स्ट नेम जे असतं तर त्याचं फर्स्ट लेटर हे काय केलं असतं, नेहमी कॅपिटल लिहिलेलं असतं. ठीक आहे. आणि तुम्ही देखील नोटबुक मध्ये लिहिताना फर्स्ट लेटर काय करायचं, कॅपिटल लिहायचं आणि सेकंड लेटर नेहमी लिहिताना काय करायचं, स्मॉल लेटर मध्ये लिहायचं. इथे पहा, आस्परजिलस नायगर दिलेला आहे. तर आस्परजिलस नायगरचं काय आहे, ए कॅपिटल आहे आणि एन कसं आहे, स्मॉल आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये लिहिता, ठीक आहे, बॅक्टेरियाचं सायंटिफिक नेम, त्यानंतर लिहिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथे अंडरलाईन, जिथे जिथे तुम्ही बॅक्टेरियाचं नाव लिहितात आस्परजिलस नायगर, त्यानंतर काय करणार, अंडरलाईन करणार. ठीक आहे. लॅक्टोबॅसिलस, त्यानंतर काय करणार, अंडरलाईन करणार. फर्स्ट लेटर कसं, कॅपिटल लिहायचं नेहमी आणि सेकंड काय लिहायचं, स्मॉल. ठीक आहे. तर जेव्हा आपण हा बॅक्टेरिया टाकतो तेव्हा आपल्याला एक ऑर्गॅनिक ऍसिड भेटतात, ते कोणतं आहे, सिट्रिक ऍसिड. मला सांगा बरं, सिट्रिक ऍसिडची टेस्ट कशी असते, सोर. ठीक आहे. ऍसिड म्हटलं की काय असतं, सोर टेस्ट. ठीक आहे. मग त्याचा यूज काय होईल बरं, वेगवेगळ्या फूड प्रोडक्ट्सला. ठीक आहे. आपल्याला काय, सोर टेस्ट देण्यासाठी आपण काय करतो, सिट्रिक ऍसिडचा यूज करतो. इथे काय दिले आहे, वेगवेगळे ड्रिंक्स असो, ठीक आहे, टॉफीज असो, चॉकलेट्स असो, वेगवेगळे फूड प्रोडक्ट्स असो,
त्याला काय आपल्याला सोर टेस्ट जर द्यायची असेल तर तिथं काय करतो आपण सिट्रिक ऍसिडचा यूज करतो. ठीक आहे. थर्ड काय सोर्स दिलेला आहे ग्लुकोज आणि नंतर काय आहे कॉन्स्टिप ल्युकर. कॉन्स्टिप ल्युकर काय आहे माहिती का तुम्हाला? कॉन्स्टिप ल्युकर जेव्हा कॉर्न वरती प्रोसेस केली जाते आणि त्यापासून एक बाय प्रोडक्ट बाहेर पडतो तर त्याला काय म्हटलं जातं कॉन्स्टिप ल्युकर. ठीक आहे. तर ग्लुकोज आणि कॉन्स्टिप ल्युकर यामध्ये एक मायक्रोब्स ऍड केला जातो. तो कोणता आहे? परत इथे कोणता घेतलेला आहे आस्परजिलस नायगर. ठीक आहे. तर यांनी प्रोसेस केल्यानंतर एक ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतं तर ते कोणतं आहे ग्लुकॉनिक ऍसिड. ठीक आहे. तर काय यूज आहे बरं ग्लुकॉनिक ऍसिडचा? प्रोडक्शन ऑफ मिनरल्स used as a supplements for calcium and iron. कॅल्शियम आणि आयर्न आपण काय म्हणून यूज करतो ऍज अ कॅल्शियम आणि आयर्न्सच्या टॅबलेट भेटतात मार्केटमध्ये. तर त्यामध्ये काय करतो आपण प्रोडक्शन ऑफ मिनरल्स यापासून काय भेटतं आपल्याला प्रोडक्शन ऑफ मिनरल्स युज्ड इन ऍज सप्लिमेंट्स फॉर कॅल्शियम अँड आयर्न्स. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे मोलॅसिस आणि काय सांगितलं आहे कॉर्न ल्युकर. कॉर्न ल्युकर मी आता सांगितलं कॉर्नवरती प्रोसेस केल्यानंतर जे काही उरतं ठीक आहे बाय प्रोडक्ट तर त्याला आपण काय म्हणतो कॉर्न ल्युकर. ठीक आहे. त्यामध्ये कोणता बॅक्टेरिया टाकलेला आहे तर इथे बॅक्टेरिया कोणता टाकला आहे लॅक्टोबॅसिली लॅक्टोबॅसिलाई डिल्बुर्की. ठीक आहे. हे आपण चीज प्रोडक्शन मध्ये पाहिलं होतं. ठीक आहे. तर हे काय करतो तयार कोणता ऑर्गॅनिक ऍसिड करतो लॅक्टिक ऍसिड. ठीक आहे. मग लॅक्टिक ऍसिडचा यूज काय सांगितलेला आहे इथे सोर्स ऑफ नायट्रोजन आणि तसंच दुसरं काय सांगितलं आहे प्रोडक्शन ऑफ व्हिटॅमिन. व्हिटॅमिनच्या प्रोडक्शन साठी देखील याचा काय होतो यूज होतो. नेक्स्ट काय दिलेला आहे सेम सोर्स सांगितलेला आहे मोलॅसिस आणि कॉन्स्टिप ल्युकर वरती जो आहे तोच खाली सांगितलेला आहे. फक्त काय केलेलं आहे इथे मायक्रोब चेंज केलेला आहे. ठीक आहे. तर इथं कोणता मायक्रोब यूज केला आहे आस्परजिलस इटॅकोनिस. आस्परजिलस इटॅकोनिस. ठीक आहे. तर यापासून काय कोणतं ऑर्गॅनिक ऍसिड तयार होतं तर तो ते कोणतं आहे इटॅकॉनिक ऍसिड. कोणतं इटॅकॉनिक ऍसिड एक प्रकारचं ऍसिड तयार होतं ते कोणतं आहे इटॅकोनिक ऍसिड. तर त्याचा यूज कुठे आहे कुठे कुठे होतो तर पेपर. ठीक आहे. पेपर इंडस्ट्रीत होतो टेक्सटाईल इंडस्ट्रीत होतो. ठीक आहे. म्हणजे टेक्सटाईल म्हटल्यावर काय कापड निर्मिती. ठीक आहे. कपडा तयार करतो तिथे. प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये होतो. गम प्रोडक्शन साठी देखील कशाचा यूज होतो इटॅकोनाइक ऍसिडचा. ठीक आहे. नेक्स्ट आपण पाहणार आहोत काय सांगितलेलं आहे. हा ठीक आहे. सर्वांना आईस्क्रीम आवडतं ना. आईस्क्रीम असो पुडिंग असो चॉकलेट्स असो मिल्क शेक असो. ठीक आहे. आणि चॉकलेट ड्रिंक्स देखील असो इन्स्टंट सूप असो. इन्स्टंट सूप तुम्ही घरी बनवलेला आहे का? ठीक आहे. काय करतो आपण सूपचं पॅकेट आणतो वॉटर बॉईल करतो आणि त्यामध्ये काय करतो आपण ते सूपचं मटेरियल टाकतो. ठीक आहे. तर ते असताना कसं असतं लिक्विड असतं पण जेव्हा आपण ते हलवतो त्यानंतर ते काय होतं त्याला काय येतो थिकनेस येतो. ठीक आहे. घट्ट बनतं ना ते. तर ते घट्ट कशामुळे बनतं त्याला थिकनेस कुठून येतो तर हे जे आईस्क्रीम पुडिंग चॉकलेट्स मिल्कशेक चॉकलेट ड्रिंक्स इन्स्टंट सूप हे जे प्रोडक्ट्स आहेत त्यामध्ये काय असतं एक सबस्टन्स असतो त्याचं नाव आहे झॅन्थॅगम. काय नाव आहे त्याचं झॅन्थॅगम. ठीक आहे. तर यामुळे काय होतं या पदार्थांना थिकनेस येते. तर झॅन्थॅगम कसं तयार केलं जातं बरं तर यामध्ये काय केलं जातं दोन सबस्टन्स घेतले जातात. ठीक आहे. तर एक कोणता आहे एक आहे स्टार्च आणि दुसरा कोणता आहे मोलॅसिस. स्टार्च आणि मोलॅसिस यामध्ये काय केलं जातं एक स्पेसिस टाकली जाते झॅन्थोमोनास स्पेसिस. मायक्रोबची एक स्पेसिस आहे तर त्यामध्ये टाकला जातो झॅन्थोमोनास स्पेसिस. ठीक आहे. झॅन्थोमोनासच्या खूप सारे स्पेसिस आहेत त्यातली कोणतीही यात काय केली जाते यूज केली जाते. ठीक आहे. आणि ती टाकून काय केलं जातं स्टार्चचं आणि मोलॅसिसचं तिथे काय केलं जातं फर्मंटेशन केलं जातं आणि फर्मंटेशन केल्यानंतर काय तयार होतं स्टार्च आणि मोलॅसिस पासून तर ते काय आहे झॅन्थॅगम विच गिव्स दी फूड प्रोडक्ट
काय करतं हे फूड प्रोडक्टला काय करतं, मी सांगितलं ना, थिकनेस देतं. काय करतं, यूज थिकनेस टू दी फूड प्रोडक्ट्स. ठीक आहे. इट इज व्हेरियसली युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक सोल्युबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. तर हे काय करतं, हॉट म्हणजे आपला सूप झाला, इन्स्टंट सूप तयार करतो, ते कसं असतं, हॉट असतं. तर ते काय करतं, त्याला देखील काय करतं, थिकनेस देतं. ठीक आहे. तसंच काय करतं, कोल्डला देखील आईस्क्रीम असो, ठीक आहे, मिल्कशेक असो, हे कसं असतं, कोल्ड फॉर्म मध्ये असतं. त्या देखील सबस्टन्सला काय करतं, ते थिकनेस देतं. हॉट अँड कोल्ड वॉटर्स, हाय डेन्सिटी ईटीसी. ठीक आहे. असणाऱ्या सबस्टन्सला ते काय करतं, थिक बनवतं. तर यात काय आहे, झॅन्थेगम्सचे काय काय दिलेले आहेत, काही यूज दिलेले आहेत. ठीक आहे. हे इम्पॉर्टंट आहेत याचे यूज. इट इज युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ पिगमेंट्स. ठीक आहे. आपण काय करतो, घरी पेंट देतो वॉल्सला, तर त्याला पण थिकनेस देण्यासाठी आपण काय करतो, झॅन्थॅगमचा यूज करतो. तसंच काय फर्टिलायझर मध्ये देखील आपण काय करतो, झॅन्थॅगमचा यूज करतो. विडीसाइड्स काय आहे माहिती आहे का तुम्हाला, फार्म मध्ये आपण काय करतो, एखादा प्लांटचं ग्रो करतो, कल्टिवेट करतो. पण जेव्हा एखादं क्रॉप आपण कल्टिवेट करतो, त्यात काय होतं, क्रॉप सोबतच काय होतं, काही आपल्याला अनवॉन्टेड मटेरियल देखील तिथं काय होतं, ग्रो होतं. अनवॉन्टेड प्लांट देखील काय होतं तिथं, ग्रो होतं. त्याचा यूज असतो का आपल्याला क्रॉपच्या फील्डमध्ये, नाही. ठीक आहे. तर ते काय आहे, अनवॉन्टेड मटेरियललाच आपण काय म्हणतो, वीड म्हणतो. ठीक आहे. क्रॉप क्रॉपच्या फील्डमध्ये जे अनवॉन्टेड मटेरियल येतं त्याला वीड म्हणतो, आणि ते डिस्ट्रॉय करण्यासाठी मग आपण काय वापरतो, विडीसाइड यूज करतो. ठीक आहे. जसं पेस्टला मारण्यासाठी आपण काय यूज करतो, पेस्टिसाइड. तसंच वीडसाठी काय यूज करतो, विडीसाइड. तर त्या विडीसाइडला देखील थिकनेस आणण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, झॅन्थॅगमचा यूज करतो. नेक्स्ट आहे टेक्सटाईल पिगमेंट्स. ठीक आहे. जेव्हा कपडा वगैरे तयार करण्याच्या मोठमोठ्या इंडस्ट्रीज असतात, तिथे जेव्हा आपण त्या क्लॉथला कलरिंग करतो, तर त्यात देखील काय यूज केलेलं असतं, झॅन्थॅगम. ठीक आहे. आपल्या डेली यूज मधलं घ्या, आपण काय करतो, टूथपेस्ट यूज करतो. ठीक आहे. ते कसं थोडं सॉलिड फॉर्म मध्ये असतं, थिकनेस असतो त्याला, तर तो देखील कशामुळे आलेला आहे, तिथे देखील काय यूज करतो आपण, झॅन्थॅगम. हाय क्वालिटी पेपर. ठीक आहे. असे टफ काही पेपर्स असतात, तर त्यात देखील काय यूज केलेलं असतं, झॅन्थॅगम. ठीक आहे. नेक्स्ट टेबल एक दिलेला आहे, तर तो कशाचा आहे, सबस्टन्स ऑब्टेन्ड बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग अँड देअर रूल्स. ठीक आहे. मायक्रोब्सनी प्रोसेस केल्यानंतर, ठीक आहे, एखाद्या सोर्स एखाद्या सबस्टन्सवर प्रोसेस केल्यानंतर काही आपल्याला काय भेटतात, सबस्टन्स भेटतात. ठीक आहे. आणि ते दिलेले आहेत, आणि त्याचा इंडस्ट्रीत, वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये काय यूज होतो, त्याचं कशासाठी यूज होतो, तर ते काय केलं आहे आपल्याला सेकंड कॉलम मध्ये दिलेलं आहे. फर्स्ट काय आहे, सबस्टन्स ऑब्टेन बाय मायक्रोबियल प्रोसेसिंग. ठीक आहे. मायक्रोबियल प्रोसेसिंग झाल्यानंतर कोणता सबस्टन्स भेटतो ते हे या कॉलम मध्ये दिलं आहे. आणि सेकंड काय आहे, रोल्स. तर फर्स्ट काय सांगितलेलं आहे, सिट्रिक, मॅलिक अँड लॅक्टिक ऍसिड. सिट्रिक काय आहे, ऍसिडच आहे. सिट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड, आणि थर्ड काय दिलेलं आहे, लॅक्टिक ऍसिड. ठीक आहे. सिट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड. तर यांचा यूज काय होतो इंडस्ट्रीमध्ये, मायक्रोबियल प्रोसेस झाल्यावर हे तीन सबस्टन्स भेटतात, त्याचा यूज काय होतो, आता मी सांगितलं आहे. ऍसिडला कोणती टेस्ट असते, सिट्रिक ऍसिडला कोणती असते, सोअर टेस्ट असते. ऍसिड म्हटलं की तिथं काय येतं, सोअर टेस्ट येते. ठीक आहे. मग सिट्रिक ऍसिड, मॅलिक ऍसिड आणि लॅक्टिक ऍसिड यांचा यूज काय असेल बरं, तर ते काय करतं, आपल्या फूड प्रोडक्ट्सला काय करतं, सोअर टेस्ट देतं, आंबट देतं. ठीक आहे. आंबट लागतात ना. ठीक आहे. तर ते काय करतं, टू इम्पार्ट ऍसिडिटी. ठीक आहे. ते काय करतं, ऍसिडिटी तयार करतं. ठीक आहे. ऍसिडिटी तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. ठीक आहे. नंतर काय आहे, ग्लुटॅमिक ऍसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन. तर यांचा यूज काय होतं, प्रोटीन बाइंडिंग साठी होतं. काय करतं हे,
ह्यांचा यूज कशासाठी आहे? प्रोटीन बाइंडिंगसाठी. ठीक आहे, आपल्याला प्रोटीनची बाइंडिंग करायची असेल कुठे, तर कशाचा यूज होतो? ग्लुटॅमिक ऍसिड, लायसिन, ट्रिप्टोफॅन. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलेलं आहे? नायसिन अँड नॅटामायसिन. ठीक आहे, तर नायसिन आणि नॅटामायसिनचा काय यूज आहे? तर काय दिलं आहे? मायक्रोबियल रिस्ट्रिक्शन, म्हणजे एखाद्या फूड इंडस्ट्रीत जर यूज केलं, ठीक आहे, ठीक आहे, तर तिथं आपण काय करणार? मायक्रोबला ग्रोथ होऊ द्यायची नाही, मायक्रोब येऊ द्यायची नाही, मायक्रोबला काय करायचंय? रिस्ट्रिक्ट करायचंय. तर त्यासाठी आपण काय करतो? याचा यूज करतो. त्यानंतर काय दिलं आहे? एस्कॉर्बिक ऍसिड, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी12, व्हिटॅमिन बी2. ठीक आहे, तर यांचा कशासाठी यूज करतो? ऍज अ अँटीऑक्सिडंट आणि व्हिटॅमिन्ससाठी. व्हिटॅमिन्ससाठी आपण काय करतो? याचा यूज करतो. ठीक आहे, आणि नंतर कशासाठी? अँटीऑक्सिडंट्स, म्हणजे ते काय करतील? तिथे ऑक्सिडेशन होऊ देतील का? नाही, ऑक्सिडेशन टाळण्यासाठी. ठीक आहे, ते काय फूड मटेरियल असो किंवा इतर काही असो, तर तिथे काय ते काय करतील? ऑक्सिडेशनला होऊ देतील का तिथे? तर नाही, त्यासाठी ते कसं वर्क करतील? अँटी ऑक्सिडंट सारखं. ठीक आहे, नेक्स्ट काय दिलं आहे? बीटा कॅरोटीन, लायकोपेन्स, xanthins आणि ल्युटिन्स. हे काय आहे? एडिबल कलर. एडिबल म्हणजे जे आपण फूड प्रोडक्ट्स मध्ये यूज करतो, जे आपण खाऊ शकतो. ठीक आहे, खाण्याचे जे पदार्थ आहेत. ठीक आहे, मग पेढा असो, तर त्यामध्ये काय असतं? आता कलरफुल पेढे देखील भेटतात, तर त्यामध्ये जे कलर टाकले जातात. ठीक आहे, म्हणजे फूड प्रोडक्ट मध्ये जे कलर यूज केले जातात, जे एडिबल कलर्स आहेत, तर ते काय करतात? बीटा कॅरोटीन, लायकोपिन्स, झॅन्थोफिन्स, ल्युटिन हे काय करतात? एडिबल कलर तयार करतात. ठीक आहे, नंतर काय सांगितलेलं आहे? पॉलिसॅकॅराइड्स, ग्लायकोलिपिड्स हे काय करतात? इम्युलिसिफायर्स. तर इम्युलिसिफायर्स काय आहे? पॉलिसॅकॅराइड आणि ग्लायकोलिपिड्स काय करतात? इम्युलिसिफायर, म्हणजे असे दोन पदार्थ जे काय होत नाहीत, होमोजिनियस त्याचं मिक्सचर तयार होत नाही. ठीक आहे, दोन पदार्थ जे एकत्र मिक्स होत नाही. ठीक आहे, म्हणजे एक्झाम्पल जर घेतलं, ऑइल आणि वॉटर म्हणा, तर ऑइल काय होतं? वरती तरंगतं. तर ते पदार्थ जर त्यांचं जर मिक्सचर करायचं असेल, तर ते वेगळे होऊ नयेत, त्यासाठी काय केलं जातं? इम्युलिफायरचा यूज केला जातो. नंतर आहे व्हॅलिन इथिल ब्युटॅरेट, फ्रूट फ्लेवरसाठी. पेपरमिंट फ्लेवर, इसेन्स ऑफ व्हेरियस फ्रूट्स अँड फ्लावर. तर हे सगळे काय आहे? इसेन्स आहे. आपण ऐकतो ना, केक वगैरे, चॉकलेट्स वगैरे बनवताना आपण काय करतो? वेगवेगळे इसेन्स यूज करतो. ठीक आहे, तर हे सर्व कशासाठी युजफुल आहे? इसेन्ससाठी. व्हॅनिला इसेन्स. ठीक आहे, तर हे सर्वापासून काय होतं? ह्याचा यूज काय आहे? तर इसेन्ससाठी केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट काय आहे? झायलोटिन आणि अस्पार्टेम. तर ह्याचा यूज काय आहे? आर्टिफिशियल स्वीटनर, लो कॅलरीज. ठीक आहे, झॅलिटोल, आणि हे कशासाठी यूज केलं जातं? आर्टिफिशियल स्वीटनर. ठीक आहे, मार्केटमध्ये बऱ्याच काही टॅबलेट्स भेटतात किंवा काही फूड प्रोडक्ट्स भेटतात. मग ठीक आहे, काही स्वीट्स भेटतात, तर ते काय ते काय सांगितलं असतं? लो कॅलरी असतं. ठीक आहे, तसंच काय असतं? ते काय म्हणतात? विदाऊट शुगर आहे, त्याला स्वीट टेस्ट आहे, पण त्यात शुगर यूज केली जाईल नाही, तर त्यात काय यूज केलं जातं? हे केलं जातं, याला काय म्हणतो? आर्टिफिशियल स्वीटनर. हे काय करतं? आर्टिफिशियल स्वीटनेस तयार करतो, पण त्यात शुगर असते का? तर नाही. कशी असते असेल तर? लो कॅलरी. ठीक आहे, तर त्याचा यूज आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून केला जातो. आता पाहणार आहोत लास्ट पॉइंट. सॉरी, काय आहे? अँटीबायोटिक्स. ठीक आहे, अँटीबायोटिक्सचा आपण कुठे यूज करतो?
बऱ्याच वेळेस काय होतं, ॲनिमल्सला, ठीक आहे, ह्युमन बिंगला काय होतं, डिसीज होतात. ठीक आहे, डिसीज झाले की मग आपण काय करतो, अँटीबायोटिक्स घेतो. ठीक आहे, तर मग हे अँटीबायोटिक्स आपल्याला कुठनं भेटतं, तर ते कुठनं भेटतं, तर ते आपल्याला भेटतं अँटीबायोटिक्स ऑप्टेन फ्रॉम डिफरंट टाइप्स ऑफ बॅक्टेरिया अँड फंगी. वेगवेगळ्या बॅक्टेरिया आणि फंगीपासून काय भेटतं आपल्याला, अँटीबायोटिक्स तयार करतो. अँटीबायोटिक्स लाईक पेनिसिलिन, ठीक आहे, सिफॅलोस्पोरिन, मोनोबॅक्टम, बॅक बॅसिट्रेसिन. ठीक आहे, तर हे सर्व काय आहे, निओमायसिन, स्ट्रिप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन्स. ठीक आहे, तर हे सर्व काय आहेत, इथे अँटीबायोटिक्सचे एक्झाम्पल दिले आहेत. हे सर्व काय आहेत, अँटीबायोटिक्स आहे. आर युज्ड अगेन्स्ट व्हेरियस स्ट्रेन्स ऑफ ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. ठीक आहे, एखादा आपल्याला बॅक्टेरियल डिसीज झाला, ठीक आहे, एखाद्या बॅक्टेरियाने आपल्यावर अटॅक केला आणि त्यानंतर आपण काय काय होतो, आजारी पडतो. तर त्यांना आपण काय करण्यासाठी, त्यांना क्युअर करण्यासाठी, त्याला ट्रीट करण्यासाठी आपण काय करतो, अँटीबायोटिक्स घेतो. पण अँटीबायोटिक्स हे पण आपल्याला कुठनं भेटलेलं असतं, तर हे देखील कुठनं भेटलेलं असतं, हे आपण बॅक्टेरिया किंवा फंगीपासूनच घेतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कॉज झालेला बॅक्टेरिया हा वेगळा असतो, पण दुसरा बॅक्टेरिया काय करतो, त्या बॅक्टेरियाला किल करतो. तर त्यापासून आपण काय करतो, त्या बॅक्टेरिया आणि फंगीपासून आपण काय करतो, अँटीबायोटिक्स तयार करतो. एक अँटीबायोटिक्स सांगितलं आहे इथं, रिफामायसिन इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस माहिती आहे, टीबी, खोकला वगैरे येतो. ठीक आहे, तर त्यासाठी एक अँटीबायोटिक यूज केलं जातं, त्याचं नाव काय आहे, रिफामायसिन. ठीक आहे,